पावसाचं आणि त्याच्या गेल्या वर्षी आम्ही घरीच केली. नाही नाही, पण आता बाजारभाव नाही म्हणून परवडत नाही का माणसं शहराकडे गेली म्हणून परवडत नाही का मजूर मिळत नाहीत? नक्की मजुरी अडचण. सुद्धा मिळत नाही. 12ला मंजूरवाली येतील, तिला 300 रुपये द्यायचं, कसं परवडायचं? शाळू दिवस तवाच जातो. आणि बोललं तिला किती येत नाही. उद्या बाय मी येणार नाही, माझं आमचं काम आहे. ती म्हणणार नाही तुम्ही बोलला म्हणून येणार नाही, माझं उद्या काम आहे. म्हणजे आपली मालकाची जिरावतात. हा, आता कसं बोलला? मग काय करता शेती करून? आता मी वाट्याला कशी दिली सांगू का? हं. आता नाही म्हणते तर मला गेल्या वर्षी 7-8 फुटी शाळू झाली आणि ही 11 फुटी भात झाली. आणि आता ती वावरं मी वाट्याला दिलीत ना, तिला 2 दिल आणि मला 1 दिल. बाकी आपण काहीच द्यायचं नाही. हा, वाटाच असा केला वय. मग आता तिनं नांगरायचं, पेरायचं, काढायचं, मोडायचं, भांगडायचं सगळं तिनं करायचं. मग तिला परवडतंय की. तिला परवडते. आपल्याला एक वाटा घेतला तसं ती पण एक वाटा घेणार, एक वाट्याचा पैसा करणार. हा, पैसा नाही करणार, तिला पैसा गेला ती कष्ट काढायचं. त्याचं भांडवल त्यांनीच घालायचं, सगळं त्यांना. मग असं किती दिवस किती वर्ष वाट्याने दिला आता? आता तर दिलं यंदा. असं नाही करायचं. अजून त्याचं बघितलं नाही. अजून पण नाही. वाट्यानं शेती आहे म्हणलं ते लय उत्पन्न काढणारच नाही ना. तिला तो म्हणणार लय उत्पन्न मशागत घातली तर परत आपण त्याला शेती द्यायची. नाही 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 नाही, त्यांना माहिती आहे, त्यांना नाही माहिती. नाही, तशी तिने घालती. नाही ही घालती पण एखादा खडूस वाटे करून. हा. ते नाही सांगू शकत. आणि तिला पुरायची म्हणताना हिला वाटते मला कडवा पिकावा, हा, घावावा, नंतर हे घालते. तुमचं लक्ष असतं जाणं. हो. हो. कष्टावर नाही आम्ही जात तिकडे लय लांब आहे आणि तिथे बी नाही जात. ज्यांना दिले ना त्या मेन म्हणजे कष्टावर. कष्ट. असं म्हणजे विश्वास मनापासून ठेवायचा एखाद्या काय नाही तसं आपल्या माणसाचं कळतच की बाजू. पण वाट्यानं बरं पडतं का खंड तसं खंडीन? वाट्यानं तसं नाही, बरं. वाट्यानं. खंड नाही कुणी देतात आमच्या इथे. थोडंफार आपल्याला धान्य येतं, खंड पैसे काय आपल्याला पैसे घालून जाते. मग आता शेतात काय काय पिकतंय तुमच्या? आता यंदाचा नुसता शाळू केलाय बघा, हरभरा ज्वारी. तेवढाच आहे गेला पण ज्वारी चांगली निघेल का आता, वाटतंय का तुम्हाला? नाही वाटत. यंदा नाही वाटणार, यंदा कारण पावसामुळं पेरल्यापासून एकही पाऊस पडला नाही. मग तुम्हाला तर पाण्याची पावसाचं सोय पाणी नाही, पाऊस नाही म्हटल्यावर कॅनलचं पाणी तरी कुठे, मग विकत पाणी तरी कुठे? पाणी नाही. एका जर एक माणूस पाऊस देतो, पडला तरच शाळू पिकणार. विहिरीचं पाणी एक माणूस देतो ते त्याने बी यंदा दिलं कारण पाणीच नाही घरी. मग आता कुठलं परवडतंय असं म्हणायची वेळ आली मग? आता आम्हाला ही आपल्या वाट्याने देणं पडून जे राहायचं त्या वरच्या मालकानं वाईट खाली सारायचं, ह्या खालच्या मालकानं वाईट खाली सारायचं, तिथेपेक्षा आपलं वाटतं करेनं काय का होईना पेरलं आपले वावर, आपली शेती स्वच्छ राहते ना. स्वच्छ तर राहील. अशी पडून राहण्यापेक्षा अगदी आपलं काय पुन्हा काय होईलच की काहीतरी करण्याची. करूच की आपण. आली हिरी सुनते ती करीत. बरोबर. आलं का लक्षात तुमच्या तर निर्माणच नाही. हो. आपण आतापासून पडून ठेवलं तो मालक आलावर तो मालक आला हे अजूनही गावाकडे चालूच आहे. झाला. हा, ते स्वभावच माणसांचे. हा, माझं मला आणि तुझं पण मलाच. हो. गावगुंडी. हाय ही बरं. आता यंदा सांगते की गेल्या वर्षी 8-9 फुटी झाली आणि यंदा काय 2 फुटी विकार व्हायचं नाही. पाऊसच नाही तर तिथे काय करणार आहे? असं आहे, आपण बी समजून घेतलं पाहिजे ना. पण आता कुटुंबापुरतं तरी मिळेल का? हो. नाही मिळलं तरी आम्ही गेल्या वर्षाच ठेवल्याचं इकडेच नाही गेल्या वर्षी. मग इकत नाही तुम्ही? इकतो किती जास्त झालं तर विकायचं. आपल्याला पुढचं तयारी ठेवायची. 2 वर्षाचं ठेवायचं आपल्याला मग विकायचं. पुढच्या वर्षी पण पिकल किंवा नाही पण मारीच ठेवायचं. असं करायचं. बरं. म्हणजे आता शेती करणंही अवघड झालंय, अवघड माणसं मिळत त्याला नाही. आपला ऊस आहे ना त्याला परवडत. 1-2 फवारणी केली की त्याला नेमात पैसे मिळतात. पण ऊसाचं नुसतं पैसा होईल, तुम्हाला लागणार हा, नेहमी नाही, नाही. गहू, तांदूळ, हरभरा, कडधान्य नाही. ही जर आपली शेती असून जर आपण विकत आणत असेल तर मिळून तिथंच गेलं की ते. हो. त्या मालकानं आपलं काय सरळ ऊसाचा पैसा थोडाफार आपल्या गावातले गावात धान्य घ्यावा मार्केटला पण जा. आता आम्ही यंदा तसंच केलं. शेतीचं अवघड आहे. हा. नोकरदारांचं पण अवघड आहे. आवड नाही. नोकऱ्याच नाहीत आता, नोकऱ्या नाहीत म्हणजे पोरांची लग्न नाहीत. हा. लग्न नाही म्हणलं पुढच्या हाताला येणारं पोरग पण. मुलगी द्यायची म्हणलं की लोक म्हणतात ह्यांना शेती आहे का? हा. शेती आहे का पहिली त्याच्यात मुलगी देत नाहीत. नोकरी आहे का
आणि नोकरी असली तरी त्याला शेती पाहिजे. पाहिजे आणखी सिटीत बंगला पाहिजे. हो ती मुलगी नाही का शेतात जायला हो शेती पण पाहिजे तिला शेती पाहिजे. पाहिजे.